हां. समजा काही जण ॲक्सिडेंटनी जातात, काही आत्महत्या करून जातात. मग त्या लोकांना गती मिळत नाही, ते इथेच असतात आणि येस, त्यांचाही येस. आपल्याला त्रास होतो असं जे हो. म्हणतात, ते काय आहे एक्झॅक्टली? आहे. कारण जर ते अडकलेले असतील, ते गतीमध्ये नसतील, तर कुठेतरी आपल्याला नाही गती मिळत हं. आणि मग आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष दिला जातो. हां. पितृदोषाला आपल्याला वेगवेगळ्या विधी करायला सांगतात. हं. त्या विधी करूनही मी रीडिंगमध्ये बघितले पितृदोष जाणवतो, दिसतो. हां. तर तेव्हा ते सांगतात पण, "नाही आम्ही तर विधी केली 5 वर्ष हं. झाले, 4 वर्ष झाले, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही. का हं. नाही झाला? विधी तर केली तुम्ही." हं. कारण पूर्णपणे तुमच्या पितरांना गती मिळालेलीच नाहीये. हं. तर आपण या प्रोसेसमध्ये या आकाशिकद्वारे सगळं काही करू शकतो. ओके. आपल्या अँसेस्टर्सना पण आपण हील करू शकतो. इव्हन आपण आपल्या अँसेस्टरशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. ओके. येस, ओके. मग समजा एखाद्याच्या घरात असं कोणी आत्महत्या करून गेलंय आणि येस. गती नाही मिळाली आहे. सो त्यांना गती देण्याची एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते? काय रिच्युअल्स असतात जरा ते सांगा? हे रिच्युअल्स थोडे गुप्त असतात हां. आणि ते तसे गुप्त रिच्युअल्स सांगितले जातात. रीडिंगमध्ये सांगितलं जातं, की एक्झॅक्टली तुम्ही काय करा. हां. तेव्हा या सोलला गती मिळेल ओके. किंवा कधी-कधी त्यांच्याशी कम्युनिकेट पण केलं जातं.